पुढच्या बातम्यांकडे वळूयात। बिहारमध्ये राज किंवा शिवसेना नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला। यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे? सामनातून हा सवाल करण्यात आलाय। काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं, पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही असं सामनातून म्हटलं गेलंय। काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिल्यावर सामनातून सबुरीचा सल्ला देण्यात आलाय। काँग्रेसला मुंबईमध्ये भाजप अदानी संस्कृतीचा पराभव करायचा की नाही असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय। बिहार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची तुलना करण्याची आवश्यकता नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। इंडिया आघाडीमध्ये लोकसभा लढलो तेव्हा यश आलं, मात्र विधानसभेला यश आलं नाही असं सपकाळ यांनी म्हटलंय। बिहारमध्ये तेजस्वी यादवांसह 10 पक्ष सोबत असताना आमचा पराभव झाला ही वस्तुस्थिती असल्याचं सपकाळांनी म्हटलंय। सामनाच्या लेखाला हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। निश्चित ही तुलना किती त्यामध्ये काय दम आहे आणि काय वस्तुस्थिती आहे याचा विचार हा होणं आवश्यक आहे। लोकसभा लढलो त्यामध्ये फार मोठं यश आम्हाला मिळालं, विधानसभा आम्ही सोबत लढलो त्यात यश आलं नाही। जे महाराष्ट्रात झालं ते हरियाणात झालं आणि जे हरियाणात झालं तेच बिहारमध्ये होताना दिसतंय। आणि बिहारमध्ये आमच्याजवळ तेजस्वी यादव, कम्युनिस्ट पार्टी आणि इतर 10 पक्ष असताना आमचा पराभव झाला ही देखील एक वस्तुस्थिती आहे। त्यामुळे सोबत घेऊनही पराभव झालेला आहे आणि सोबत राहूनही लोकसभेमध्ये मोठं यश संपादन झालेलं आहे। या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर या अशा प्रकारच्या बिहारच्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाची तुलना करण्याची कुठली आवश्यकता नाही हे यातून ध्वनित होतंय। राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। अमराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे। तर भाषिक वाद करणं योग्य नाही, महाराष्ट्राची जनता सहन करत नाही, नवनाथ पन यांची ही प्रतिक्रिया आहे। राज ठाकरेंच्या विरोधात हायकोर्टात याचिका। राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा या संदर्भातली याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांनी ही याचिका दाखल केली। अमराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषण केल्यानं गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मनसेची मान्यता रद्द करण्याचे आयोगाला आदेश द्या, याचिकेतून ही मागणी आहे। याचिकेमधून उत्तर भारतीय अमराठी भाषिक शब्द वगळा, कोर्टानं हे निर्देश दिलेत। 4 आठवड्यामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे सरकार आणि निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आलेत। गुन्हा दाखल व्हावा का नाही व्हावा याचा निर्णय कोर्टात होतो। पोलीस अधिकारी करतात, वरिष्ठ अधिकारी करतात, न्यायाधीश करतात, त्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही। परंतु मराठी अमराठी भाषिक वाद करणं महाराष्ट्राला योग्य नाही, ते महाराष्ट्राची जनता कधीही सहन करत नाही। नवी मुंबईतील शिवरायांचं स्मारक पालिका प्रशासनानं पुन्हा झाकलेलं आहे। परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शिवरायांच्या स्मारकांचे अमित ठाकरेंनी अनावरण केलेलं होतं। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी काही मंचप्रवृत्ती घडण करायची आहे, कारण की आपण त्याच स्मारकाच्या ठिकाणी आता उभे आहोत आणि आपण पाहतोय तसं आपण लोकार्पण केलं त्यानंतर पुन्हा महानगरपालिकेने हे पुन्हा झाकलेलं आहे। कसं पाहिजे सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांनी धाडस दाखवून त्या दिवशी तमाम शिवभक्त शिवप्रेमींच्या उपस्थितीत, महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थितीत याचं लोकार्पण केलं, याचं अनावरण केलं। चोर दरोडेखोरांसारखं लपून छपून आपण रात्री 3-3:30 वाजता पोलीस बंदोबस्तामध्ये ते परत एकदा बंदिस्त करताय। कागलमधील समरजित घाटगेंच्या भूमिकेमुळे पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी। समरजित घाटगेंनी मुश्रीफांशी आघाडी करून जनतेची, पक्षाची फसवणूक केली असं व्ही पाटील यांनी म्हटलंय। समरजित घाटगेंनी पक्षाला अंधारामध्ये ठेवून आघाडी केल्याचा आरोप व्ही पाटील यांनी केलाय। ही 2 राष्ट्रवादींची नाही, भाजप राष्ट्रवादीची आघाडी असल्याचं व्ही पाटलांनी म्हटलंय। ही आघाडी अनपेक्षितपणे झालेली आहे, कुणालाही विश्वासात न घेता झालेली आहे। ज्या पद्धतीने समरजित घाटगे साहेबांनी राजेंनी जी आघाडी केली ही पूर्णपणे जनतेला अविश्वासात घेऊन, जनतेच्या विचारात न घेता, पक्षाचा विचार न करता ही वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे। याच्या पाठीमागं फार मोठं षडयंत्र आलेलं आहे आणि ते षडयंत्र हे समरजित भाजपच्या वाटेत जाण्याचा हे ओपन